स्वागत करतो। आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर भदक सरांची बदली होणं हे आमच्यासाठी फार दुःखाची गोष्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण काही गोष्ट त्यांच्यासाठी चांगलं आहे, कारण आज ते त्यांच्या फॅमिलीमध्ये जात आहेत, त्या गोष्टीचाही आम्हाला आनंद आहे। शिक्षक येत राहतात, पण भदक सरांची कारकीर्द ही गेल्या 18-19 वर्षाची कारकीर्द बघितली तर तुम्ही या शाळेच्या गेटच्या आतमध्ये पाय ठेवल्यानंतर तुमच्या लक्षातच येत असेल। त्यामुळे मी काय वेगळं बोलणं यात काय वावगं ठरणार नाही। तर या भदक सरांनी या शाळेसाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे। चांगलं शाळेचं कामकाज एक स्वच्छ पद्धतीने पाहिलेलं आहे। सर्वांशी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहिलेले आहेत। गावामध्ये कुठलाही सुखदुःखाचा कार्यक्रम येऊ द्या, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत आणि सर्वांशी मन मिलावपणाने वागलेले आमचे भदक सर खरोखर जरी आज तुमचा या सहलीचा समारंभ असेल तरी आमच्या मनातून तुम्ही कायमच राहणार आहेत। आलं का लक्षात? काही बोलताना खरोखर मलाही थोडंसं अवघड वाटतंय, कारण तुम्ही तुमच्या फॅमिलीत जात आहेत, तर चांगलीच गोष्ट आहे। या शाळेसाठी अहोरात्र मेहनत केली, चांगली मुलं घडवली आहेत भदक सरांनी। सर्व शिक्षकांनी सहकार्य केलेलं आहे, गुणवत्तेमध्ये असो, शाळेचं सुशोभीकरण असो, शाळेला प्रथम आपल्या जिल्ह्याचं पारितोषिक असो, त्या सर्व गोष्टींमध्ये भदक सरांचा एक मोलाचा वाटा आहे। आणि खऱ्या अर्थाने मी त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या कुटुंबाच्या वतीने का होईना, माझ्या ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असेच चांगलं कार्य घडो एवढीच मी विनंती करतो। आणि पुन्हा एकदा मी त्यांना माझ्या ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। आज केंद्र शाळा मोहोळ या शाळेमध्ये मुख्याध्यापकांना निरोप देण्याकरता हा समारंभ आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी आलेले सर्व बालविद्यार्थी, शाळेतील सर्व ग्रामस्थ, महिला, व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्ष, सर्व सदस्य, तसेच आमच्या ग्रामपंचायतीतील निगडे शाळेतील सर्व आलेले शिक्षक यांचं